ट्रेडिंग विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी एनालिसिस. निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. कोणते ते इम्पोर्टंट लेव्हल आहे तिथे मार्केटमध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. चला तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनचं पण बटन प्रेस करू शकता. जेणेकरून येणारे जे पण व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होऊन जाईल. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडंसं निफ्टीचा आजचा जर का आपण व्ह्यू जर का बघायला गेलो, तर आज मार्केट ह्याच्यामध्ये एक इनसाइड कॅन्डल तयार केलंय आणि इनसाइड कॅन्डलचा मीनिंग काय असतोय, की कॅन्डलच्या मध्ये एक कॅन्डल तयार होते. ही प्रिव्हियस कॅन्डल आहे. त्यानंतरनं ही आजची कॅन्डल आहे. तर प्रिव्हियस कॅन्डलचा हाय आणि लो अजून पण मार्केटनं स्टिल ब्रेक केला नाहीये. तर इनसाइड कॅन्डलचा जो हाय असतो आणि इनसाइड कॅन्डलचा जो लो असतो, हा खूप इम्पोर्टंट आहे. जर मार्केटने इनसाइड कॅन्डलचा हायच्या वरती सस्टेन दाखवला, देन सेम डायरेक्शन फॉर्म होऊ शकते किंवा मार्केटने जर का इनसाइड कॅन्डलच्या लोच्या खाली जर का सस्टेनेबिलिटी दाखवली, देन सेम डायरेक्शन होऊ शकते. थोडंसं आपण एनालिटिकल स्टडी करणार आहे. एनालिटिकल स्टडीवरून आपल्याला हे समजतंय, की मार्केट लास्ट टाईमला जर का अशी अपॉर्च्युनिटी केली होती, त्यानंतरनं मार्केटनं काय बिहेवियर दाखवलं होतं. तर थोडक्यात जर का आपण बघायला गेलो, थोडंसं हिस्ट्रीला आपण बॅक साइडला जाऊया, तर मार्केट 2 कंडिशन फॉर्म करतंय. जसं की इथं आपण बघायला भेटतंय, की इथून मार्केटचा जो स्ट्रक्चर होता, हा कंप्लीट एक बेअरिश सेंटिमेंट होता. शॉर्ट टर्ममध्ये मार्केट डाउन साइडला गेला होता आणि त्यानंतरनं बेअरिश सेंटिमेंटमध्ये ज्यावेळी मार्केट होता आणि इथून मार्केट ज्यावेळी मोठा गॅप अप तयार झाला आणि मोठा गॅप अप तयार झाला आणि त्यानंतर मार्केट एक दिवस हॉल्ट केला, सेकंड डे हॉल्ट केला आणि जो हाय आहे, ओके. ही जी रेंज मार्केटनं क्रिएट केली होती हाय आणि लो, हायला ब्रेक केला आणि मार्केटमध्ये एक स्ट्राँग रॅली आपल्याला त्या दिवशी बघायला भेटली आणि त्यानंतरनं पण सेम रॅली आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला भेटली होती. सेकंड थिंग काय झाली ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पाठीमागे आलो ह्याच्यामध्ये, तर इथं पण आपल्याला काय दिसतंय, की मार्केट एक शॉर्ट टर्म डाउन साइडमध्ये मोमेंटम मार्केट दाखवलं होतं. त्यानंतर मार्केट गॅप अप झाला. मार्केटनं 1, 2 आणि 3 दिवस मार्केट पूर्ण साइडवे परफॉर्मन्स दाखवला आणि त्यानंतर मार्केटनं लो ब्रेक केला. हा एक गॅप पेंडिंग होता. हा गॅप मार्केटनं फिल आउट दाखवला आणि त्यानंतरनं रॅली आली. तर सांगण्याचा हेतू काय याच्यामध्ये, की जर का आपण ह्या सेंटिमेंटला जर काही इथं ऑब्झर्व्ह करायला गेलो, देन एनालिटिकल स्टडी जो असतो, की एनालिटिकल स्टडी असं नाही की प्रत्येक वेळी काम करणार, बट एक आपल्याला अंदाज देते, की मार्केट कशाप्रकारे मूव्हमेंट दाखवू शकतं. जर का आपण हा स्टडी करायला गेलो, देन ह्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी आहेत. एक तर मार्केटनं ही जी रेंज आहे, ही अपसाइडला आणि डाउन साइडला जे डायरेक्शन ब्रेक करेल, ते डायरेक्शनला मूव्हमेंट येऊ शकते. जर मार्केट अपसाइडला ब्रेक केला, तर इथून आपल्याला एक नवीन हा जो डाउन ट्रेंड होता, त्या डाउन ट्रेंडवरनं इथून आपल्याला एक अप ट्रेंड बघायला भेटू शकतो. सेकंड थिंग ही आहे, की बाबा इथे गॅप पेंडिंग आहे. अजून गॅप फिल आउट व्हायची आहे. तर मार्केट प्रोबॅबिलिटी आहे, की इथं गॅप फिल करेल. त्यानंतरनं मार्केट त्याचं डायरेक्शन कंटिन्यू करू शकतो. ईदर अप साइड ओर डाउन साइड. ओके. तर हे सेंटिमेंट होतं आणि सिमिलरली जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर एक इव्हेंट आहे. इव्हेंट म्हणजे काय आहे, की जी-एस-टी काउन्सिलिंग मीटिंग आहे 21 आणि आय थिंक 20 आणि 21 तारखेला म्हणजे उद्या आणि परवा दिवशी ही मीटिंग होणार आहे. तर याच्यामुळं मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला पॅनिक किंवा थोडंसं आपल्याला साइडवे बघायला भेटू शकतंय का? तर हे आपण बघू याच्यामध्ये कशाप्रकारे आपण बिहेवियर प्लॅन करू शकतो. बट त्याच्या आधी जर का आपण बघायला गेलो, तर त्याच्या आधी मार्केटनं गॅप अप सस्टेन केलाय ही चांगली गोष्ट आहे. तर इथं पण मार्केटनं अजून लो ब्रेक केला नाहीये आणि उद्याच्या डेजमध्ये किंवा येणाऱ्या डेजमध्ये जर का मार्केट ह्याच्याच रेंजमध्ये राहिला अजून 1 किंवा 2 दिवस, त्यानंतर आपल्याला मे बी थर्सडेला किंवा फ्रायडेला एक रेंज ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउन बघायला भेटू शकतो. मे बी उद्याच्याला पण बघायला भेटू शकतो. ओके. तर वेट करू आपण कधी ते रेंज ब्रेकआउट देते. कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं, तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस केलं होतं, की आपण कुठे ट्रेड प्लॅन करणार आहे. त्यामध्ये आपण असं डिस्कशन केलं होतं, की जर का मार्केटने लो ब्रेकडाउन दाखवला असता, देन ह्या ठिकाणी किंवा ह्या ठिकाणी मार्केट सपोर्ट प्लॅन केला असता आणि तिथून आपण एक नेक्स्ट मूव्हमेंट कॅच केली असती. ओके. सेकंड थिंग ही होती, की हा ऑलरेडी मार्केटचा सेलिंग झोन होता आणि तिथून मार्केटमध्ये डाउनसाइड मोमेंटम आली होती आणि जोपर्यंत हाय आणि लोच्या मध्ये मार्केट राहील, तोपर्यंत मी ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये करणार नाही. हे पण आपण त्यामध्ये डिस्कशन दाखवलं होतं. आता उद्यासाठी आपण कशाप्रकारे याच्यामध्ये बिहेवियर दाखवू शकतो? थोडक्यात जर का आपण बघायला गेलो, तर आजचं जे क्लोजिंग आहे, हे पॉझिटिव्ह झालं याच्यामध्ये. ओके. तर इथं जोपर्यंत हा जो हाय आहे आणि हा जो लो आहे, ह्याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट राहील, तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये जास्ती मोठी मूव्हमेंट एक्स्पेक्टेड नाहीये. हां, मोठी मूव्हमेंट आपल्याला कधी भेटेल? ज्या टाईमला मार्केट 25,024-25चं लेव्हल अपसाइडला ब्रेक आणि सस्टेन दाखवला, देन आपल्याला मोठी मूव्हमेंट पॉसिबिलिटी आहे
किंवा मार्केटनं जर काही डाउन साइडचा हा जो लो आहे ह्याच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहिला, देन ह्याच्या खाली आपण एक एखाद्या वेळेस मोठी मूव्हमेंट कॅच करू शकतो. पण जोपर्यंत ह्या रेंजमध्ये राहील मार्केट तोपर्यंत एक्सपेक्टेड हेच आहे, की मार्केट साइडवे बिहेवियर दाखवू शकतं. उद्यासाठी पण सेम बिहेवियर राहील. जोपर्यंत ह्या रेंजमध्ये मार्केट येईल तोपर्यंत वेट एंड वॉच माझ्यासाठी होऊ शकतो. मी वेट करणार प्रॉपर लेव्हलचा बिकॉज त्याच्यामध्ये मला रिस्क रिवॉर्ड चांगला भेटत नाही. ओके. आता सपोज जर का मार्केट इथं जर का आपण बघायला गेलो, तर इथं मार्केट कन्सॉलिडेशन दाखवलंय. इमॅजिन करू मार्केट जर का फ्लॅट ओपन झाला, त्याने इथं कन्सॉलिडेशन दाखवला आणि चुकून जर का हे ब्लॅक लाईनच्या वरती जर का सस्टेन राहिला, देन ह्याच्यामध्ये आपण शॉर्ट टर्ममध्ये ह्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. बट ह्याच्यासाठी 25,067 आणि 25,130 च्या आसपास प्लॅन राहू शकतो. चुकून जर का मार्केट ह्या एरियामध्ये जर का आला, तिथून 25,150 पासून 25,130 पासून 25,270, 80 च्या आसपास जर का आला आणि इथं कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटलं, तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये डाउन साइडचा ट्रेड प्लॅन राहू शकतोय. आता त्यानंतरनं सपोज जर का मार्केट ह्याच्यामध्ये डायरेक्टली डाउन साइडला आला. फॉर इमॅजिन मार्केट जर का ह्या रेंजमध्ये आला किंवा इथून मार्केट डायरेक्टली ह्या ठिकाणी आला आणि इथं मार्केट कन्सॉलिडेशन दाखवला आणि त्यानंतर जर काही रेंज ब्रेकडाउन दाखवला, तर माझ्यासाठी पण डाउन साइडचं मोमेंटम ओपन होते. त्यानंतरनं 24,800 आणि 24,754 च्या आसपासचा प्लॅन राहू शकतो. तिथं कशाप्रकारे बिहेवियर दाखवते. त्यानंतरनं फर्दर मोमेंट येईल, की ही गॅप फिल होणार आहे का नाही होणार आहे. आणि चुकून जर का मार्केट ह्या लेव्हलच्या आसपास जर का आला, इथं कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, देन आपण याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जोपर्यंत मार्केट ह्या रेंजच्या मध्ये राहील, तोपर्यंत माझ्यासाठी थोडंसं वेट एंड वॉच राहू शकतं. ह्या रेंजच्या मध्ये थोडंसं वेट एंड वॉच करणार. ही रेंजच्या अपसाइडला किंवा रेंजच्या डाउन साइडला ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.